नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. उपोषणाला सुरुवात आज तिसरा दिवस आहे आणि उपोषण याच्यासाठी आहे की या अगोदर ओबीसी जे ओबीसी आहेत ओबीसीमध्ये जे छोटे जाती आहेत मायक्रो ओबीसीमध्ये लोहार कुंभार सुतार न्हावी धोबी या ज्या छोट्या जाती आहे या ओबीसीमध्ये असून नसल्यासारख्या आहेत. पण यांचं जे आरक्षण आहे या मायक्रो ओबीसीचे आरक्षण आहे फलाटे ओबीसी हिरावून घेत असल्या कारणाने त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे आंदोलन तिकडे तहसील विभागाच्या कार्यालयासमोर बसतो. आम्ही तहसीलपासून तर जिल्हा अधिकारी परत विभागीय आयुक्त आयुक्तामार्फत मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना पत्र दिलं. यांच्यावर जो अन्याय होणार आहे तर त्याच्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकामध्ये भव्यदिव्य असं रास्ता रोको केला. त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज तुम्ही या संदर्भात नांदेडचे पालकमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे साहेबांची काही भेट वगैरे होती का? सरकारमधील सगळे जे नेते आहेत लीडर आहेत मंत्री आहेत यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन पत्र देऊन हे पत्र व्यवहार केला आहे. त्याची दखल न घेतल्यामुळे तुमच्या मागण्या कोणत्या आहेत? मागण्या आमच्या अशा आहेत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की KG ते PG मुलांना तर मुलींना मोफत शिक्षण असलं पाहिजे, नोकरीमध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे आणि एसटीमध्ये समाविष्ट करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की मायक्रो समाजासाठी एक सक्षम महामंडळ तयार करावं. तर 500 कोटी रुपयाची तरतूद करून या समाजाच्या लोकांना 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी विना तारण भेटलं पाहिजे असं आमचं मत आहे. तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी येऊन काय आश्वासन दिलं आपल्याला? त्यांनी फॉरवर्ड केले समोर मुख्यमंत्री यांना ते आमचे पत्र फॉरवर्ड केले. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? त्याचं काय न्याय मिळाल्यानंतर पुढची भूमिका आमची मुंबई आझाद मैदान आजच्या उपोषणाला भरपूर आहेत तरी आपल्याला जे उपोषणात बसावं लागत आहे याबद्दल काय सांगणार? विषय केला तर विषय असा आहे की म्हणूनच आम्ही थांबलो. वंचित ओबीसी म्हणून हा विषय नाही. नेते आहेत आम्हाला भरपूर नेते ओबीसीचे पण वंचित असल्या कारणाने आम्ही सगळीकडनं वंचितच. साधी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा जरी लागली तरी या वंचितांचा विषय होत नाही. मायक्रो ओबीसी आहे त्यांचा विषय होत नाही. हे वंचितच आहे. याची इथे सगळे बलाढ्य ओबीसीचं यांचं आरक्षण हिरावून घेतलं. मग तेव्हा आता आम्ही बसलो तरी त्यांना ते आता सगळ्या लोकांना ह्या गोष्टी कळाल्या आहेत की आम्ही सुरुवातीपासून जे उपोषण केलं होतं कॅम्ब्रिज चौकात आंदोलनं केली रास्ता रोको केले हे सगळ्या गोष्टी माहीत असताना हे लोक दखल घेत नाही. तीच तर आमची शोभांती काय नव्हती की आमची दखल घेत नाही. आजच्या उपोषणामध्ये आपल्यासोबत कोण कोण बसले? माझा सगळा मायक्रो समाज सोबत आहेत. आमचे लाल समितीचे माजी सरपंच रमेश शिंदे पाटील हे पाठीमध्ये येण्यासाठी आले. लाल समितीचे माजी सरपंच रवींद्र पडवे पाटील हे पाठीमध्ये येण्यासाठी आले. आणि संवाद संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र गाळे पाटील त्यांनी 58 मोर्चे काढले ते याच पाठीमध्ये येण्यासाठी आलेले आहेत. कंटामुक्ती अध्यक्ष लाल समितीचे आणि आमचे नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष वाहन हे सुद्धा सिल्लोडहून इकडे पाठीमध्ये येण्यासाठी. आपलं नाव? अशोक गंगाधर नाईक. अशोक नाईक तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. संत सेना महाराज की जय. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. भाऊ ओबीसी संघर्ष समितीचा कार्यकर्ते उपोषणास्थळी बसलेले आहेत. तुम्ही उपोषणास्थळी भेट दिली, तुमचा पाठिंबा आहे काय म्हणून पाठिंबा? खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची. या अर्थानं ओबीसी समाजामध्ये जे खरे पात्र लोक आहेत
तेच आज महाराष्ट्रामध्ये वंचित आहे. ही निषेधार्ह बाब आणि राज्य सरकारने याची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. एवढंच नाही, आम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळेला उभा राहिलेलो आहे. गावगाड्यापासून तर शहरापर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आहे. आणि आजही आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे. शोकांतिका अशी आहे की ओबीसीचे मायक्रो ओबीसीचे नेते जे आमदार झालेत आता, संजयजी केनेकर यांनाही प्रत्यक्ष भेटून यांनी निवेदन केलं. केनेकर साहेबांनी किमान मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय घेऊन जायला पाहिजे होता, कारण की ते मायक्रो ओबीसीचं नेतृत्व करतात. पण मला कमाल वाटते केनेकर साहेबांची आणि कीव करा वाटते की त्यांनी हा विषय खरं गेला नाही. दुसरी गोष्ट, ओबीसी कल्याण मंत्री जे आपल्या शहरातले आहेत, आमचे पूर्वचे प्रतिनिधित्व करतात, आमदार आहेत, माननीय अतुल सावे साहेब बहुजन कल्याण मंत्री आहेत, ओबीसी मंत्री आहेत, त्यांनाही निवेदन केली, 2 वेळा निवेदन केली आहे. माननीय अतुल सावे साहेबांनी सुद्धा आतापर्यंत दखल घेतली नाही. ही म्हणजे शोकांतिका आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की या मायक्रो ओबीसीवर कशा प्रकारे अन्याय केला जातो. पण अतुल सावे साहेब फक्त काही बलाढ्य जातीचंच नेतृत्व करताय का, ते फक्त बलाढ्य जातीचेच ओबीसी मंत्री आहेत का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माननीय आमदार अतुल सावे साहेबांना विनंती करणार आहे, कृपया मीही त्यांच्याशी याबाबत बोललेलो आहे. आज सगळेच माझं बोलणं झालं. त्यांना स्पष्ट या ठिकाणी आवाहन करतो की सन्माननीय सावे साहेब, वंचितांकडे दुर्लक्ष करू नका. बलाढ्य ओबीसी जातींवर तुम्ही निवडून आलेले नाही आहेत. सर्वसामान्य छोट्या छोट्या ओबीसी जातींमुळे तुम्ही आज निवडून आलेले आहात. त्यांच्यामुळे आज तुम्ही त्या ठिकाणी पदावर, मंत्रिपदावर आहात. म्हणून माझी विनंती असणार आहे त्यांना, कृपया आपण या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित विषय मुख्यमंत्र्यापर्यंत द्यावा, ही माझी त्यांना विनंती असते. आपलं नाव सांगा सर. मी रवींद्र काळेकर. लढाई माझ्या बापाचा, अशोक नाईक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संत सेना महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय